ठीक आहे. थोडी ॲडजस्टमेंट करावं लागते. ओके, धन्यवाद. तर आजची मीटिंग जी अकोला कृषी विद्यापीठाने किंवा अकोला वेटरनरी कॉलेजने सुरू केलेली ट्रेनिंग कुणी कुणी अटेंड केली? गुड. अजून? ठीक आहे. कामं असतात त्यामुळं अटेंड कुणी केली, ज्यांना वेळ आहे त्यांनी अटेंड करा. ट्रेनिंग मध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला नव्या मिळतील आणि ॲडिशनल एक आपल्याला प्रमाणपत्रही मिळेल. तर ठीक आहे. तर आजपासून ट्रेनिंग सुरू झाली आहे. अजून 4 दिवस आहे आणि ती ट्रेनिंग अटेंड करा. ज्यांना वेळ मिळतो त्यांनी करा. ज्यांना वेळ नाही आहे त्यांनी नाही केली तर चालेल. तर धन्यवाद. ज्यांनी ज्यांनी मीटिंग केली त्यांच्याबद्दल म्हणजे एक तर आभार बी व्यक्त करू आणि साधारणतः म्हणजे त्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी ट्रेनिंग अटेंड करा. नोट्स पण चांगल्या आहेत, पॉवर पॉईंट पण चांगले आहेत, त्रुटी राहतील, काही अडचण नाही, पण आपल्या नॉलेजमध्ये भर पडेल. त्यानंतर आपण आज बघू की साधारणतः ज्यामध्ये की वेगवेगळ्या आजाराचं आपण नियोजन तर बघितलेलं आहे, परंतु ह्या आजाराच्या ह्याच्यामध्ये जर आजार आला तर काय उपचार करायचा आहे. कारण कित्येक वेळेस आजार तिथे येऊ शकतो आणि ते आता आज जे आजार बघणार आहोत आपण ते वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी, जे खाद्याला होती बुरशी, खाद्याला जी बुरशी लागते किंवा कशाही बुरशीमुळे वेगवेगळे जे आजार होतात ते आजार कसे होतात आणि ते आपण आज बघणार आहोत. बुरशी म्हणजे खाद्य जे ठेवल्यामुळे होणारे आजार. आता फक्त खाद्याची ठेवण पद्धती बरोबर नसेल, त्याला बुरशी येत असेल, फंगस येत असेल, तर त्याने वेगवेगळे आजार येतात. फंगस म्हणजे कवक सगळ्यांना माहिती आहे. तर हे मॅनेजमेंटचा आजार आहे ज्याला म्हणतो आपण ॲस्परोगिलोसिस. जर खाद्य चुकीच्या ठिकाणी ठेवलं गेलं, खाद्याला बुरशी आली आहे किंवा जिथं खाद्य ठेवलं तिथे दमट वातावरण झालं किंवा ओलावा तयार झाला तर तिथं हे तयार होतो ॲस्परगिलोसिस किंवा फंगस आजार आहे, कवकाचा आजार आहे. साधारणतः कशा कशातून होतो तर हा फक्त खाद्यातूनच होत नाही, खाद्याच्या ठेवण्याच्या पद्धतीनेच होत नाही, तर एखाद्या वेळेस जे चिक्स असतात त्याचे कॅरेट म्हणा, त्याचे खोकडे म्हणा किंवा काही चिक्सची ठेवलेल्या पद्धती, म्हणजे थोडक्यात हॅचरी मधून सुद्धा हा आजार येतो. म्हणजे हॅचरीमध्ये जर हा आजार असेल तर त्या ठिकाणी तिथूनही हा आजार आपल्या फार्म मध्ये येऊ शकतो. म्हणून फक्त खाद्याच्या ठेवण्याच्या पद्धतीच नाही तर हॅचरी मधून सुद्धा म्हणजे अंडी उगवण किंवा पिल्ले काढण्याचा जो कारखाना आहे त्या कारखान्यातून सुद्धा हा आजार उद्भवला जातो. त्यानंतर काय याच्यात कोण मग आता सांगा लवकरात लवकर कोण त्याने बाधित होईल. तर लवकरात लवकर बाधित होणारा प्राणी असेल यामध्ये असेल की लहान पिल्ले. लहान पिल्ले हे लवकरात लवकर बाधित होतील आणि लवकरात लवकर बाधित जर झाले तर त्यांचा मृत्यू ओढवला जाईल, कारण लहान पिल्ल्यामध्ये प्रतिकार क्षमता ही सुद्धा कमी असते. त्यानंतर सगळ्यात महत्वाची दुसरी गोष्ट काय आहे की ज्या वेळेस पक्षी म्हणजे बारकाईले पिल्ले ही बाधित झालेले आहेत तर ते बाधित झालेले पिल्ले हा आजार एकूणमेकाला देतात. म्हणजे संसर्गजन्य आजार आहे ज्यामध्ये खूप लवकर हा आजार पसरला जातो. त्यामुळं आपण सगळ्यात महत्वाचं आहे की आपण असं जर आढळलं तर त्या पक्ष्यांना सॉर्ट आउट करणे किंवा वेगळं करणे. त्याच्यामध्ये काय दिसेल जर आपण शवविच्छेदन केलं किंवा पोस्टमार्टम जर केलं तर पोस्टमार्टम मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे यकृत आणि लिव्हर, ज्यामध्ये तुम्हाला एक लाईव्ह पोस्टमार्टम करून शूटिंग पण येईल जी की मी 2-3 दिवसामध्ये टाकेल. तर त्याच्यामध्ये जर आपण लिव्हर कट करून बघितलं तर त्या लिव्हर किंवा यकृतावर जखमा झालेल्या दिसतील, फुटकुळ्या आलेल्या दिसतील, पू मिश्रित जखमा झालेल्या दिसतील आणि हे एकमेव लक्षण आहे फंगसच जर शवविच्छेदन केल्यावर. परंतु जर जिवंत पक्षी असेल आणि त्याच्यात जर हे अफेक्टेड झालं किंवा बाधित झाला तर त्याचे पूर्णपणे पंख आशे साईडला होतील आणि त्याला पायाचा अर्धांग वायू होईल. पायाचा अर्धांग वायू होईल आणि पायाचा अर्धांग वायू झाल्यावर पक्षाघात झाल्यावर पक्षी पाणी पिऊ शकणार नाही, पक्षी हा चालू शकणार नाही, पक्षी हा खाद्य खाऊ शकणार नाही आणि पर्यायानं पक्षाचं मृत्यू तेथे होईल. दुसरं असं आहे की ज्या वेळेस पक्ष्यांचे पूर्णपणे पाय जर पांगळे झाले तर त्याला अन्न मिळेल का? नाही. त्याला पाणी मिळेल का? नाही.
आणि अन्न पाण्या वाचून त्याचा मृत्यू होईल. अन्न आणि पाणी न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू होईल. दुसरं आहे की त्याला ज्यावेळेस जो ज्याचा श्वास आहे तो जसा एकदम फास्ट होईल आणि त्याला पंप, जसं पंप हँडल असतो ना आपल्या हापशाचा पाईप, ज्यावेळेस किंवा आपण हवा मारायचा पंप, त्याच्यातून जेव्हा आपण पंप वरती घेतो असा जोरात असा हुसास येतो, तसाच आवाज या पक्ष्याचा येईल, कारण त्याला पाणी मिळणार नाही आणि अन्न मिळणार नाही. ह्याच्यामध्ये मात्र मृत्यू दर आहे. पण मृत्यू दर कशामुळे व्हायलाय? तर खाद्य आणि पाणी व्यवस्थित न मिळाल्यामुळे. दुसरं म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फुफ्फुसावर सुद्धा, जे लंग्स आपण म्हणू त्याला, फुफ्फुसावर सुद्धा जखमा आढळतील आणि त्याचसोबत जी एअरसॅक असते किंवा हवेची पिशवी असते त्यावरती सुद्धा जखमा आढळतील. साधारणतः त्या जखमा कशा असतील तर फुटकुळी, पिवळ्या कलरचा पू असणारी जशी फुटकुळी असते तशा फुटकुळ्या ह्या आढळतील. हिरवट रंगाचं फंगस तिथे दिसेल. आता याचं निदान कसं करायचं आपण? निदान जर ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येईल की हे जे कवक आहे, बुरशी आहे, ही बुरशी साधारणतः आपल्याला दिसूही शकते ज्यावेळेस पीएम केलं तर लंग्स जे असतात, फुफ्फुस जे असतात, फुफ्फुसाच्या अवतीभोवती बुरशीचे कण सापडतात. त्यानंतर पोटाची जी कॅव्हिटी, ज्याला ॲब्डोमिनल कॅव्हिटी किंवा पोटाची जी काही कप्पा आहे, त्या कप्प्याच्या अवतीभोवती सुद्धा त्या ठिकाणी बारीक बारीक असे को- तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आहे टोकियाचा उपचार. मग उपचार कोणता? तर आपण ज्या पद्धतीनं त्याला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही अँटीबायोटिक देऊ, तर हे त्या ठिकाणी उपचार नाही, तर आपल्याला द्यावं लागते व्हिटॅमिन्स, जीवनसत्व. थोडक्यात काय, जो स्ट्रेस आला तो स्ट्रेस कमी झाला तर ऑटोमॅटिक त्याची प्रतिकार क्षमता वाढेल आणि प्रतिकार क्षमता जर वाढली तर नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी फायदा होईल. असा हा ॲस्परगिलोसिस, हा आपल्याला कंट्रोल करायचा आहे. कुठूनही येऊ, आपल्याला मग ह्याची मधून येऊ की आपल्या खाद्य ठेवलेल्या साठवणी पद्धतीमध्ये येऊ. दुसरं म्हणजे ह्याच्यात उपचार असा स्पेसिफिक नाही. जसं आपण एखाद्या सीआरडी मध्ये आपण प्रतिजैवक दिलं, एखाद्या व्हायरल डिसीज मध्ये आपण प्रतिजैवक दिलं, परंतु ॲस्परगिलोसिसचा उपचार नाही. त्याचा एकमेव उपचार म्हणजे जे आजारी पक्षी आहेत त्यांना बाहेर काढून वेगळ्या कप्पा करणे आणि त्यांचा उपचार तेथेच देणे, ज्यामध्ये आपण विटॅमिन्स, जीवनसत्व किंवा खनिजे आणि क्षार ह्याचं औषधं आपण देतो. ज्यामध्ये ब्रोटॉन आहे, लिव्हर टॉनिक देतो, व्हेंट्रिफ्लेक्स आहे, हेही औषध देतो. आणि हे औषध दिल्यामुळे किंवा स्ट्रेस वेल आहे, हे पण औषध देतो. हे औषध दिल्यामुळे त्याची ताकद वाढली जाते आणि ताकद वाढल्यामुळे, प्रतिकार क्षमता वाढल्यामुळे, त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं रोगाशी लढण्याची ताकद आल्यामुळे तो पक्षी पुन्हा हळुवारपणे जिवंत होतो. परंतु ह्या वेळेस मात्र काळजी घेताना त्याच्या जवळ पाणी आणि त्याच्या जवळच आपण खाद्याचे भांडे ठेवावे लागतात. जवळ जर खाद्याचे भांडे जर ठेवले तरच रिझल्ट हा चांगला येतो. असाच दुसरा आजार आहे ज्याचं लसीकरण ह्याच्यातच केलं जातं, ते असतो मरेक्स डिसीज, त्याला आपण एमडी म्हणतो. मरेक्स डिसीज, एमडी. ह्याच्यामध्ये सुद्धा तीच कंडिशन आहे की पूर्णपणे याच्यामध्ये सुद्धा पॅरालायसिस होणं, त्यानंतर साधारणतः असे वेगवेगळे लक्षण याच्यामध्ये दिसताना हा सुद्धा आजार चिक्स मधलाच आहे. हा सुद्धा आजार चिक्स मधलाच आहे. आणि मरेक डिसीज हा विषाणूजन्य आजार आहे. पहिला होता तो बुरशीमुळे झाला. बुरशीमुळे कोणता झाला अमोल सर? ॲस्परगिलोसिस. ॲस्परगिलोसिस. ओके, ठीक आहे. नोट्स मिळाल्यावर तुम्हाला अजून कळेल. ॲस्परगिलोसिस हा आजार बुरशीजन्य आहे आणि एमडी किंवा मरेक डिसीज हा आजार साधारणतः विषाणूजन्य आहे. विषाणूजन्य आपले एवढे बदल कळले, खूप कळलं, पण याचे चार्ट करून देईन. एकाच चार्टवर वर्गीकरण असेल, ज्या नोट्स मध्ये असेल, तुम्हाला अडचण येणार नाही. त्याचसोबत हा आजार कसा पसरतो, आजाराचं कळला, आजार कोण चालू करणारे तेही का आपल्याला कळलं, पण हा आजार कसा पसरतो ह्याचाही आपल्याला अभ्यास करणं गरज आहे. तर ह्याचा आजार हा पसरतो कशाने? तर आजूबाजूचं वातावरण जे इन्फेक्टेड, तुम्हाला अधूनमधून जे चुना मारायला सांगतो ना मी, तसं कोंबड्याच्या ह्याच्यामध्ये मात्र चुना आपण शेड तयार करण्याच्या आधी 3दा मारतो. नंतर आपण ब्रोडिंगच्या नंतरही मारतो. जसं जसं आपल्याला वाढवायचं आहे तिकडे आधी चुना मारतो.
चुना हा खूप चांगला आहे, ज्याच्यामध्ये पशु पक्षी पालनामध्येही चुना चांगला आहे, ज्या ठिकाणी उलिका कंट्रोल होतात. तसं ह्याच्यामध्ये कोंबड्यामध्ये मात्र बऱ्याच प्रकारचे न दिसणारे आजार सुद्धा कंट्रोल होतात. न दिसणारे आजार सुद्धा कंट्रोल होतात. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय आहे, की जो आपला जैव सुरक्षा आहे किंवा रोग न येऊ नये म्हणून जी काळजी आपण घेतली, ती काळजी अति महत्वाची आहे. ज्या काळजीमध्ये आपण पूर्णपणे चुना मारून घेतो पक्षी येण्याच्या आधी, नंतर पक्षीचं जागा वाढविण्याच्या वेळेस सुद्धा. त्यानंतर अजून सगळ्यात महत्वाचं काय आहे, की एमडी हा डिसीज कशापासून येतो? तर तोंडातून येऊ शकतो किंवा श्वास नलिकेमधून येतो. म्हणून याच्यात सगळ्यात महत्वाचं आहे, की आपण याच्या स्नायूमध्ये याचं इंजेक्शन देणं महत्वाचं आहे आणि ते हॅचरीमध्येच दिलं जातं. त्याला महिन्या पहिल्या दिवशी 0 डे दिवशी द्यायची लस कोणची असा जर प्रश्न आला, तर त्या ठिकाणी आपण मरेक डिसीजचं नाव लिहिलं पाहिजे. प्रश्न असा आलाय, की कोंबड्यामध्ये पहिली लस कोणची दिली जाते? तर आपल्याला तर पहिली लस माहीतच नसते. आपण म्हणतो काय? लासोटा. जी आपण डोळ्यातून टाकलेली असते किंवा नाकातून टाकलेली असते, असे आपण लशीचं नाव घेतो. परंतु एक लस ही कुठं दिली आहे? जिथं पिल्ले तयार होतात तिथेच ही लस टोचलेली असते. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, की जे लहान पक्षी आहेत, त्याच्यातून ही कसं ट्रान्समिशन होतं किंवा कसं हॉरिझॉन्टली ट्रान्समिशन होतं. पिल्ल्या-पिल्ल्यामधून एवढा आजार हा पसरतो, की मृत्यू दर वाढतो आणि त्यामुळे मरेक डिसीजचं लसीकरण एक हाच एकमेव पर्याय आहे. बरं साधारणतः याचं जर आपण बघितलं, तर याचे लक्षणं काय-काय आहेत? पहिलं लक्षण दिसेल, की पक्ष्याची वाढ न होणं. पक्ष्याची वाढ न होणं, पक्षी पॅरालाइज होणं, अर्धांगवायू होणं. त्यानंतर काय दिसेल, कुठेतरी आपण व्हॅक्सिनेशन नसेल केलं, तर 50% आपला फ्लॉक अफेक्टेड होतो. म्हणून लसीकरण हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर सेकंड महत्त्वाचं आहे, ज्यामध्ये ज्या पक्षाला पक्षाघात झाला किंवा अर्धांगवायू झाला, त्याला वेगळ्या कप्प्यामध्ये घेणे आणि त्याला वेगवेगळ्या औषधं देणे, जेणेकरून तो चांगल्यारीत्या ठीक झाला पाहिजे आणि जसाही ठीक होईल त्याला टॉनिकचे औषध देऊन, न्यूरोलॉजिकल औषध देऊन आपण त्याला वाढवणार आहोत. ची नर्व जी जी नस असते ती नस ही अफेक्टेड होते किंवा बाधित होते. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आहे, गिजाची नस बाधित झाल्यामुळे लहान आतडे किंवा सगळेच बाधित होतात आणि जो रक्ताचा पुरवठा आहे किंवा जे सेन्सेशन आहे ते कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी फक्त तात्काळ पॅरालायसिस हा दिसतो. म्हणजे पूर्णपणे ह्याच्यात सुद्धा पॅरालायसिस दिसतोय, ज्याच्यामध्ये जसा अस्पर्गिलोसिस मध्ये दिसला तसाच पॅरालायसिस हे लहान चिक्स मध्ये दिसतो. याच्यात आपलं डायग्नोस केलं, आपलं निदान जर केलं तर तुम्हाला लक्षात येईल की लिव्हर, स्प्लीन, किडनी, लंग्स, ओरी, मसल्स हे सगळे टिश्यू, हे सगळे अवयव हे बाधित झालेले असतात. त्याच्यावरती साधारणतः जखमा झालेल्या असतात किंवा नासल्यासारखं दिसतं. सगळ्यात महत्वाचं याच्यात एक आहे, की तुम्हाला याच्यामध्ये महत्वाचं काय, की नस, नर्व ही अफेक्टेड असते. म्हणूनच पायाची किंवा जी मांडीची जी नस असते ती नस सुजलेली दिसते किंवा पंखाची नस सुजलेली दिसते. आणि नस सुजलेला आजार, नस म्हणजे आपली रक्ताची नस नाही तर नर्व, सेन्सेशन देणारी नर्व ही सुजलेली असते आणि एकमेव आजार आहे ज्यामध्ये लस सुजते ती आहे एमडी म्हणजे मरेक्स डिसीज. दुसऱ्या कोणत्याही आजारामध्ये म्हणजे नस सुजत नाही. त्यानंतर अजून काय होतं, जो डोळा आहे तर डोळ्याच्या भोवती जे मध्ये बुबुळाच्या वरती साधारणतः बुबुळ असे कन्स्ट्रक्ट म्हणजे असे इरेग्युलर आडवे तिडवे म्हणजे असे दिसेल तुम्हाला, इथे विस्पारलेले असतील. आणि सगळ्यात नंतर कातडीच्या म्हणजे केसाच्या बुडाला, पंखाच्या बुडाला जर बघितलं तर तिथेही फुटकुळे आलेल्या दिसतील किंवा बारीक बारीक कणे आलेल्या दिसतील. तर ह्या महत्वाच्या गोष्टी म्हणजे स्किन, डोळे, पॅरालायसिस म्हणजे पक्षघात आणि मांडीच्या किंवा पंखाच्या नसा सुजणं, हे सगळे लक्षणं जर एका ठिकाणी दिसले तर आपण समजून घ्यायचं की आपल्या पक्षास हॅचरीमध्ये योग्य पद्धतीनं लसीकरण केलेलं नाही. ही भीती कुणाला आहे? ब्रॉयलर आणि लेअरला. देशी कोंबड्याचं आपण लसीकरण करतोच का हे?
देशी कोंबड्यामध्ये हे लसीकरण आपण करतो का? नाही. नाही. फक्त ब्रॉयलर आणि लेअर मध्ये हे लसीकरण करावंच लागतं, कारण हा रोग जास्तीत जास्त त्यामध्ये आढळला जातो. ह्याचा उपचार काय करायचा आहे? त्याच्यात एकच उपचार आहे की ही लस हॅचरीमध्ये 0 दिवशी म्हणजे ज्या दिवशी जन्म झाला त्याच दिवशी ही लस दिली जाते आणि ही लस इंजेक्शनाद्वारे स्नायूमध्ये टोचली जाते. इंजेक्शनाद्वारे स्नायूमध्ये टोचली जाते. त्यामुळं MD म्हणजे मरेक्स डिसीजचं लसीकरण हे खूप महत्वाचं आहे. मग मी असा प्रश्न परीक्षेत आला की ब्रॉयलर आणि लेअर मध्ये सगळ्यात पहिलं लसीकरण कोणचं? आणि खाली पर्याय आहेत MD, लासोटा, गंबोरो आणि न्यू कॅस्टल डिसीज. तर आपण कशाला राईट करताल? एमडी. राईट, MD मरेक डिसीज. गुड. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की जे लहान लहान पक्षी अफेक्टेड व्हायलेत, तर आपल्याकडे असा जर आउटब्रेक येत असेल हॅचरी मधून चुकून आला, तर ह्या वेळेस मात्र आपण 4 गोष्टीकडे लक्ष द्यायचंय. त्यामध्ये एक आहे की जिथून आपल्याकडे पक्षी येण्याच्या पूर्वी जी गोष्ट हॅचरी मधली आहे, तर अशा ठिकाणी हॅचरीतून घ्या की जिथे अशा हॅचरीतून घ्या की जिथे याचं लसीकरण योग्य पद्धतीने केलं जात आहे. दुसरं म्हणजे जर तुमचा पॅरेंट स्टॉक आई वडील जर अफेक्टेड असतील त्या कोंबडीच्या पिल्ल्याचे, तर नक्कीच त्या ठिकाणी तेथून फार्म वरून त्या पक्षी घेऊ नका. दुसरं आहे की ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त काही मेल काही फिमेल असे सुद्धा अफेक्टेड होतात, म्हणून लेअर पक्षामध्ये सुद्धा त्याचा प्रादुर्भाव दिसतो. तिसरं आहे की जर आपल्या पक्षाला रक्ती आगमन झाली कॉक्सिडिओ झाला, तर त्यावेळेस हे जंतू हल्ले करतात. त्यामुळं साधारणतः थोडक्यात काय इम्युनिटी कमी झाली की हे हल्ले करतात. मग अजून इम्युनिटी कशामुळे होते? रोगामुळे होईल, इतर घटकामुळे होईल, पण अजून एक घटक आहे, 4 घटक ज्याच्यामुळे इम्युनिटी कमी होते. ते एक आहे न्यूट्रिशन म्हणजे संतुलित आहार, पाणी म्हणजे वॉटर सप्लाय, लाईट जी म्हणजे प्रकाश, आणि एअर म्हणजे हवा. ह्या जर घटकाकडे आपण बघितलं नाही तर ह्या घटकामुळे सुद्धा स्ट्रेस येईल. स्ट्रेस म्हणजे काय? ताणतणाव. मग समजा उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आपण रूम मध्ये बसलो आणि वरती जर फॅन नाही चालू केला, तर आपल्याला ताण येईल का नाही? मग ऋतूवर आधारित ताणतणाव असतो. त्यावेळेस आपण लिंबू सरबत पितो. पण असं पक्षाला जर ताण येत असेल तर त्याच्यामध्ये आपण ताण येण्याची आणि त्यांनी पक्षी मरण्याची वाट बघायची नाही, तर ऋतूनुसार ज्या ज्या गरजेनुसार कधी ग्लुकोज पावडर तर कधी ORS चं पावडर पाण्यामध्ये मिक्स करत राहायचं. आपल्या फार्मवर ORS आणि ग्लुकोज पावडर ब्रॉयलर आणि लेअर साठी हमेशा पाहिजे. मग सांगा मला, उन्हाळा आहे तर तेथे कोणचं पावडर टाकतात? ग्लुकोज का ORS? दोन्ही. हा दोन्ही असेल, पण प्रमाण जास्त कशाचं असेल? प्रमाण जास्त ग्लुकोजचं. असेल त्या ठिकाणी ORS चं. उन्हाळा आहे ORS. मीठ साखर पाणी लिंबू सरबत आपण कधी पिऊ? उन्हातून आल्यावर पिऊ. पण हिवाळ्यामध्ये आपण काय पिऊ? मीठ साखर पाणी पिऊ का चहा पिऊ? चहा म्हणजे ग्लुकोज. म्हणजे आता हिवाळ्याचा काळ आहे तर ग्लुकोन डी पावडर आपण त्यांच्या पाण्यामध्ये 2 चमचे टाकायचं आणि ORS चं पावडर हिला साधारणतः पाव चमचा टाकायचं गरज बघू. परंतु त्या त्या ऋतूनुसार ही काळाची गरज आहे की त्यांना काय आहार द्यायचा आहे. दुसरं म्हणजे हे जे आपण फॅक्टर बघत आहोत की ह्या फॅक्टरमुळं ह्या घटकामुळं ते पक्षी अफेक्टेड होतात, ज्याला आपण मरेक्स डिसीज म्हणू. मग साधारणतः आपल्याला बऱ्याच वेळेस लसीकरणाचं वय माहीत नसतं. साधारणतः आपण MD द्या म्हणले, कोणतरी ऐकले आपण MD द्या म्हणले, आणि आपल्याकडे जर 10 दिवसाचा पक्षी झाला तर त्याला मरेक्स डिसीजचं लसीकरण करायचं का? नाही. बरोबर. कारण का ते एकच 0 डेलाच व्हायला पाहिजे, आणि 0 डेला जर झालं तरच त्याचे अँटीबॉडीज त्या पक्षाच्या शरीरात तयार होतील, आणि त्यामुळे पक्षी हा त्या रोगाशी लढण्याची ताकद प्रतिकार क्षमता त्याच्यामध्ये असेल, त्याला म्हणू आपण अँटीबॉडीज. म्हणजे साधारणतः जर पक्षी कमजोर असेल, जर पक्षाची प्रतिकार क्षमता कमी असेल, तर त्याच्यावर हे विषाणू सुद्धा हल्ला करतात, जीवाणू सुद्धा हल्ला करतात,
आणि काही परोपजीवी सुद्धा हल्ला करतात. म्हणजे थोडक्यात त्याची जर सिक्युरिटी कमी असेल रोगाशी लढण्याची, तर नक्की त्या ठिकाणी दुसरे पण जंतू हल्ला करतील. हे महत्वाचं आहे. म्हणून मरेक्स डिसीज मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की असे लक्षणं दिसल्यास तो फ्लॉक आपण डिस्ट्रॉय करतो आणि नवीन फ्लॉक फ्युमिगेशन करून पुन्हा घेतो. परंतु तशी जर वेळ अजिबात येऊ देऊ नका. सगळ्यात महत्वाचं काय आहे तर आपण जो फ्लॉक बनवलेला आहे, आपण जो पक्षी आणलेला आहे त्या पक्षाचं एमडीचं लसीकरण हे झालंच पाहिजे. एमडी म्हणजे मरेक्स डिसीज, याची नोंद घ्यायची. एमडी म्हणजे मरेक डिसीज. याचं प्रिव्हेन्शन कसं करता येईल तर तुम्हाला सगळ्यात चांगलं माहिती आहे की ज्या हॅचरीहून आपण आणणार आहोत त्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल की मरेक डिसीजचं व्हॅक्सिनेशन केलेलं. कारण व्हॅक्सिनेशन ते करायले तर आपण सर्टिफिकेट मागू शकतो का नाही? मागू शकतो, पण आपण मागत नाही. आपण तसेच पक्षी आणतो आणि त्यानंतर मरायला लागल्यावर डॉक्टरला सुद्धा कळत नाही काय आहे ते, आणि इथं पक्षी निम्मे होतात. तेव्हा कोणतरी चांगले डॉक्टर भेटतात आणि तेव्हा ते कळतं की मरेक डिसीजचं सर्टिफिकेट आपण घेतलंच नाही. बरं घेतलं, त्यांनी लसीकरण योग्य पद्धतीने केलं का नाही ते विचारणा केली पाहिजे का नाही आपण? कुण्या बॅचचं लसीकरण केलं? कारण हे डोळ्यामागचं लसीकरण आहे. आपल्याकडे पक्षी आलेला नाही, परंतु आपण त्यांचे जेव्हा आपण जे काही 10-12 हजाराचे किंवा 10-12 लाखाचे पक्षी घेणार आहोत, चिक्स घेणार आहोत, तेव्हा ते आपणास एमडी केलेलं सर्टिफिकेट देतील की नाही? हो. ₹100 चिक्स घेऊन किंवा तुम्ही सगळे मिळून सगळ्या जर 2-2 लाखाचे शेअर झाले आणि आपण एकाच व्यक्तीकडून चिक्स घेणार आहोत, तेव्हा ते आपल्याला एमडी केलेलं मरेक डिसीज केलेलं सर्टिफिकेट देतील का नाही? देतील. तर आपण ते बॅच नंबर कोणचा आहे ते विचारून घ्यायचं. फक्त डोळे झाकून आपण आणायचे नाही. आणि म्हणून हे लसीकरण झालंय का नाही याची विचारणा आपण केलीच पाहिजे. अजून काय होईल, कधी कधी आजार आधीच आलेला असेल आणि आपल्या फार्म मध्ये आपण पक्ष्यांना व्हॅक्सिनेशन करत असतो, तर ते व्हॅक्सिनेशन योग्य नाही. लसीकरण मरेज डिसीज तर हे हॅचरी मध्ये झालं पाहिजे. त्यानंतर आजार आलाच तर विटॅमिन ए डी ई के 3 हे आपण पाण्यातून देऊ, जेणेकरून त्याला म्हणजे पक्षाला रोगाशी लढण्याची ताकद येईल. असा हा आजार कोणचा आहे? मरेक्स डिसीज. त्यानंतर असाच आजार आहे इन्फेक्शियस अनेमिया. इन्फेक्शियस अनेमिया अनिमिया ही सुद्धा विषाणूजन्य आजार आहे. त्याला आपण चिकन अॅनिमिया व्हायरस म्हणतो. चिकन अॅनिमिया व्हायरस, सी ए ए, किंवा चिकन इन्फेक्शियस अॅनिमिया व्हायरस. अॅनिमिया शब्दातच तुम्हाला कळेल, अॅनिमिया म्हणजे रक्त कमी होणे. आणि असा हा आजार आहे, हा सुद्धा आजार पक्षाच्या पक्षामध्ये पसरू शकतो. म्हणून अॅनिमिया झाल्या जर पक्षी जर आपण बघितला तर तो काय असेल, पांढरट पडलेला असेल, त्याचे बुबळ सुद्धा पांढरे असतील, त्याचा तुरा सुद्धा पांढरा असेल आणि त्यानंतर चेहरा सुद्धा पांढरा पडलेला असेल. या सगळ्या लक्षणांतून तुम्हाला कळेल की ह्याच्यामध्ये अॅनिमिक कंडिशन आली आहे. ह्याच्या हड्डीमध्ये हाडकामध्ये जे बोन मॅरो आहे त्या बोन मॅरोची कमतरता आहे. म्हणून ह्यामध्ये सुद्धा 20 ते 70% पक्षी मरतात. पण कधी मरतात की ज्या वेळेस आपल्याला कळतही नाही की अॅनिमिक झालाय आणि एकदमच मरायला चालू करतात. त्यामुळं सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याकडे ते नियोजन पाहिजे की आपण साधारणतः त्याला औषध गोळ्या व्यवस्थित दिल्यात का नाही. कोणची औषधं तर ते पाण्यात टाकायचे, ज्याला आपण प्रतिजैवक म्हणू किंवा टॉनिक औषधं म्हणू. त्यानंतर असाच आहे इन्क्लुझिव्ह बॉडी हिपॅटायटिस. इन्क्लुझिव्ह बॉडी हिपॅटायटिस याच्या नावातच कळतं, हिपॅटायटिस म्हणजे पुन्हा लिव्हर आणि लिव्हरला येणारी सूज असू द्या किंवा जखमा असू द्या, ह्याच्यामुळं पांढऱ्या पेशी तांबड्या पेशी यांचं उत्पादन होत नाही. आणि यांचं उत्पादन न झाल्यामुळे न कळतच पक्षी हे अंडी देणं बंद करतात. पक्षीच्या अंगावरती मांस वाढत नाही आणि पक्षी हे पांढरट दिसून पूर्णपणे अंगावरचा काही काही ठिकाणी कोंडा जायचे आजार होतात. असे आजार झालेला पक्षी कुणी विकत घेईन का आपल्याकडून? नाही. आणि म्हणूनच हे आजार जास्तीत जास्त जे पक्षी बाहेर राहतात किंवा सेलिंग मध्ये इकडे तिकडे राहतात ट्रान्सपोर्ट मध्ये, असे
टर्की असतात, बटेर असतात, अशा पक्ष्यामध्ये हा आजार जास्त वाढतो. कोंबड्यामध्ये हा आजार कमी आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आजार परत आपण नमूद करतो की कोंबड्यामधला करोना, ज्याला आपण ब्रॉन्कायटिस म्हणू. कोंबड्यामधील करोना, त्याच्यामध्ये सुद्धा सेरोटाइप आयबी व्हायरस आहे. ह्याच्यामध्ये म्हणजे पक्षापासून पक्षालाच आजार होतो. झुनोटिक आजार हा नाहीये. एका पक्षापासून मानवाला होत नाही किंवा माणसाचा आजार पक्षाला होत नाही. तर हा आजार फक्त पक्षामध्येच पसरतो. तर फार्मून ठाम, ह्या फार्मून त्या फार्मवर, त्या फार्मून ह्या फार्मवर, असा हा ब्रोंकायटिस आजार होतो. याच्यामध्ये ब्रोंकायटिस हा शब्द आला की ओळखून घ्यायचं की फुफ्फुसाचा आजार आहे. फुफ्फुसाच्या आजारामध्ये काय होईल तर जे काही नुसतं नाकातून पाणी आल्यासारखं होईल, गरगरिंग वाजेल, निझी म्हणजे शिंका येतील, हे सगळे लक्षणं जर एका ठिकाणी दिसले तर आपण ओळखून घ्यायचं की त्या ठिकाणी ब्रोंकायटिस नावाचा आजार झालेला आहे. मग याला काय करायचंय, अशा ठिकाणी अँटीबायोटिक, नंतर वेगवेगळे स्ट्रेस वेल असे औषधं आपण पाण्यात मिक्स करून दिले पाहिजे. आणि जर पक्षी अफेक्टेड दिसला किंवा आजारी दिसला तर अशा पक्ष्यांना ताबडतोब वेगळं काढून एक कप्पा करून त्याला प्रतिजैविके, अमायनोफायलिन असे वेगवेगळे औषधं म्हणजे फुफ्फुस रोधक, फुफ्फुसाची ताकद वाढणारे असे टॉनिक औषधं सुद्धा आपल्याला तेथे द्यावा लागतील. आणि या औषधं दिल्यामुळे पक्षी हा तंदुरुस्तच नाही तर रोगाशी लढण्याची ताकद त्यांना येते. तर हे आजार आपण साधारणतः बघत आहोत, जे की आपण आधीचे बघितलेले आजार सोडून हे आजार आहे. मग आधी कोणते आजार बघितले आपण, आयबीडी, त्याला आपण इन्फेक्शियस बर्सल डिसीज म्हणू. नंतर आपण कोणचा पाहिला, इन्फेक्शियस कोरायचा पाहिला. म्हणजे असे वेगवेगळे डिसीज आपण बघितले की ज्याच्यातून हे सगळे अफेक्टेड होतात. सीआरडी सुद्धा आपण बघितला, जी की सर्दी होते. त्यानंतर वेगवेगळे डायरियाचे केसेस बघितले की ज्यांनी कोंबड्यांना संडास लागल्यावर काय औषध द्यायचे, हे सुद्धा महत्वाचं आहे. ज्यामध्ये सुद्धा आपण इतर प्राणी जशी सल्फा गोळी वापरतो, याच्यामध्ये सल्फाच गोळी आहे, फक्त सल्ट्रीम ट्रायमिथोप्रिम यासोबत आहे. तर साधारणतः आपण असे वेगवेगळे आजार बघत आहोत आणि बघत राहू. तर इथे आपली मीटिंग संपली. धन्यवाद. आणि ज्यांना वेळ मिळतोय तेव्हा विनोद सरशी संपर्क साधून त्या ट्रेनिंगला जॉईन होणे. माहिती खूप छान आहे. वेळ मिळाला तर अकोला कृषी विद्यापीठाची जी काही वेटरनरी कॉलेज आहे त्यांची प्रशिक्षण चालू आहे कोंबडी पालनासाठी. बराच डाटा मिळेल, वेळ असेल तर, नाही तर मी तुमच्या सोबत आहे, काहीही अडचण येणार नाही. धन्यवाद. मीटिंग संपली. धन्यवाद.